की पंतप्रधान नरेंद्र मोदींना जरी मी भेटलो तर मी असाच बसेन आणि माझा आदर्श घेऊन 2.5 वर्षाने एकनाथ शिंदे फुटले. उदयनराजेंपेक्षा ॲरोगन्स मला जास्त आहे. डिलीट, सगळं डिलीट. नाही, आणि जे कुणी अशी बालगुळं मला ट्रोल करत असतील त्यांच्या मी घोडा. सलमान बरोबर भांडणं झाल्यानंतर मी 1 महिना शो मध्ये आहे. हातापाया पडून मला बिग बॉसला ठेवलं होतं आणि 1 महिना सलमान बाहेर काय माहिती म्हणजे काय बघता तुम्ही. सलमान माझा गेली 20-25 वर्ष मित्र आहे. सलमानने मला बिग बॉस मध्ये नेलं. आमचं घरगुती प्रश्न आहेत ते मित्र. पण तुम्ही त्याला म्हणता की झाडण कामाला ठेवले. हो मग तू ते आहेस का माझ्या मला ट्रोल करणारी नाव बदलून तू आहेस का. काय नाव तुझं. शीतल. मला शमिताच आठवते. फरमाइश आहे का. फरमाइश. कहीं करती होगी वो मेरा इंतजार. तुला माहिती आहे अभिजित बिचुकलेची ताकद काय. पूछो ना मैं कोण हूँ. हा नको नको. मी कलाकार खूप सुंदर आहे. बरोबर. असाल नाही आहेच. हे कट या माणसाचं नाव माझ्या पुढे घ्यायचं नाही. कट हे नकोच. दुसरं काही बोलतो. माझ्या चाहत्यांच्या जोरावरती महाराष्ट्रातला माझ्या एवढा मोठा स्टार तुम्ही दाखवा. नमस्कार, मी शीतल आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे जे पाहुणे आलेत ना ते कोणी साधे सुधे पाहुणे नाहीयेत, तर भावी राष्ट्रपती, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री आणि इतरही जी मोठमोठी राजकीय पदं आहेत, खुर्च्या आहेत, त्या प्रत्येक खुर्चीवर बसून देश चालवण्याचं स्वप्न पाहणारे, राज्यात पार पडणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत दिग्गज नेत्यांच्या विरोधात उभं राहून त्यांना आव्हान देणारे, त्यांना घाम फोडणारे आणि फक्त राजकीय मैदानातच नाही तर कला क्षेत्रात सुद्धा जे स्वतःला स्टार म्हणून घेतात. माझीच हेअरस्टाईल तेरे नाम या हिंदी चित्रपटात कॉपी करण्यात आली असं सतत म्हणत असतात. ज्यांच्या डॉक्टरेट पदवीवरून सतत प्रश्न उपस्थित होतात असे डॉक्टर अभिजित बिचुकले आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे उपस्थित आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवरती. सर, पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येक जण आहे ना स्वप्न पाहतो, अनेक जण ते साकारतो सुद्धा, पण तुमची जी स्वप्न आहेत किंवा तुम्ही आतापर्यंत बरीच अशी वक्तव्य केली आहेत की तुमची स्वप्न आहेत खरं तर, पण हा सगळा कॉन्फिडन्स आहे ना तो खूप वाखाणण्याजोगा असतो. अनेक जण म्हणजे ना ट्रोल करत असतील, ट्रोल करण्याचं काम येते, पण हा कॉन्फिडन्स किंवा हे सगळं जे काही आहे ना तुमच्यामध्ये ऊर्जा ही कुठून येते नक्की. आजच्या ह्या तुझ्या प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर द्यायचंय अतिशय व्यवस्थित शांत पद्धतीनं. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा तुमच्या DNA मध्ये असावा लागतो. माझ्या DNA मध्ये तो कॉन्फिडन्स आहे, तो राजेशाही थाट आहे. आणि मग गल्लीतल्या कुत्र्यांना आणि डुकरांना ज्यांना माहीत नाहीत की त्यांचे बाप किती असतात, त्यांच्या आईला माहीत नसतं त्यांचे बाप किती असतात, त्यांना माझा कॉन्फिडन्स कळणारच नाही. माझा कॉन्फिडन्स कळणार ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळाले, ज्यांना लोकमान्य टिळक कळाले, शाहरुख खान कळाला, अमिताभ बच्चन कळाले. कन्सिस्टन्सी इज द डिफरंट वर्ड टू बी युज्ड फॉर द कॉन्फिडन्स. माझा कॉन्फिडन्स तर DNA मधनं आला. मी ज्या घराला बिलॉंग करतो त्या घरामध्ये सातारचं राजघराणं माझ्या बाबांच्या आशीर्वादासाठी यायचं. माझे बाबा आध्यात्मिक गुरु. महाराष्ट्रातलेही बरेचसे नेते माझ्या बाबांकडे येत होते. जर माझ्या बाबांपुढं उद्योजक, व्यावसायिक, राजे महाराजे जर झुकत असतील तर त्या घरातला मी अध्यात्म फॉलो नाही केलं. मी त्या ईश्वराला सांगितलं, त्या परमशक्तीला सांगितलं की मला तुम्ही जे सुंदर जीवन आणि आवाडे बिचुकले या घराण्यामध्ये जो जन्म दिला, तर मी माझ्या आईवडिलांचं नाव हे सामाजिक स्तरावरती, राजकीय स्तरावरती जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज आदर्श, जसे आपले आदर्श माझ्या घरानंतर मी जर कुणाला आदर्श मानत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असतील, काही अंशी हिटलरचे सुद्धा काही गुण मला माहिती आहेत, मुसोलिनीचे माहिती आहेत, चर्चिलचे माहिती आहेत. आणि लहानपणापासून एक लक्झरियस लाईफ मिळाल्यानंतर ते असे कुठंतरी
फालतू ठिकाणी जन्माला आलेले लोक सुद्धा आता नेते म्हणून बाहेर यायला लागले आणि त्यांच्या पाठीमागं सुद्धा किड्या मुंग्यांसारखे लोक फिरत असतील, तर मी तर बाय बर्थ. आणि एक गंमत सांगतो की माझ्याकडे असलेलं नॉलेज जे आहे त्याच्यामध्ये भृगुसंहिता नावाची एक संहिता आहे बघ. आणि भृगुसंहितेला खूप मान सन्मान आहे आमच्या इकडं. आम्ही आध्यात्मिक लोक आहोत. भारताचं नाव हे कशावरनं पडलं, इथून जे सुरुवात होतो, तर त्या ठिकाणी भृगुसंहितेमध्ये क्लीन अँड क्लिअर माझ्या पूर्वायुष्याबद्दल लिहिलेलं आहे की अभिजित बिचुकले नावाची जी व्यक्ती आहे आता, ही गेल्या जन्मी एक राजा होती आणि तो तोरा माझा आहे. राजा म्हणजे इतर लोकांना सामावून घेऊन लोकांच्या प्रश्नांसाठी ताकदीनं उभा राहणारा. आणि हे मी सिद्ध करून दाखवलं. अच्छा. जे माझे थोरले बंधू आहेत साताऱ्याचे उदयनराजे भोसले, आज ज्या पद्धतीनं मी स्वतःला जनतेसमोर, लोकांसमोर, भारतासमोर प्रेझेंट केलं, तर साताऱ्याची आयडेंटिटी मी आहे. आणि हे लोकांमधनं मला कळत गेलं की आज कुठेही तुम्ही जा आणि तुम्ही सातारकर म्हणून जर म्हटलात की मी साताऱ्याचे आहे किंवा मी साताऱ्याचा आहे, समोरची व्यक्ती लगेच विचारते तुम्ही अभिजित बिचुकलेंना ओळखता का. हा राजाचा कॉन्फिडन्स घेऊन मी सातारची आयडेंटिटी झालो. नाव डेज आय एम आयडेंटिटी ऑफ महाराष्ट्र. अच्छा. अँड नॉट ओनली महाराष्ट्र. आणि फ्रॉम द सीझन नंबर 15 आय बिकेम अ आयडेंटिटी ऑफ इंडिया. मी तिथं काय केलं हे तू बघितलंस. मी येणारच होते त्या प्रश्नाकडे. खरं तर छत्रपती उदयनराजे भोसले जे शिवरायांचे वंशज आहेत, त्यांचं आणि तुमचं ना म्हणजे एक क्लिप आहे त्यांची, ती व्हायरल होते. ते म्हणतात की मी बिचुकलेंना घाबरतो. कितपत खरं आहे किंवा काय याच्या मागे नेमकं कारण काय काय झालं होतं याच्या मागे, की तुम्ही काय बोलला होता असं काय खरंच आहे का तसं? गंमत अशी, मी साताऱ्याच्या राजकारणाबद्दल अजून तरी उघडपणे काही बोललो नाही. का? त्याचं काय कारण? मी आदित्य ठाकरेच्या विरोधामध्ये जाऊन बोललो. मी अजित पवार, अजित दादा त्यांच्या विरोधामध्ये बारामतीमध्ये निवडणूक लढलो आणि खूप मोठमोठी वक्तव्य केली आणि ती लोकांना आवडली. पण येणाऱ्या काळामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक येईल त्या दिवशी साताऱ्यातल्या सगळ्या गोष्टी आणि सगळी तिथली अंडी पिल्लं मी काढणार बाहेर. तुम्ही आताही म्हणजे बोलू शकता जर काही हरकत नाही. आता तो मोसम नाहीये. दिस इज द नॉट राईट टायमिंग ओके टू एक्सपोज ऑल द ब्लॅक अँड व्हाईट अँड ग्रे शेड्स बिलॉंगिंग टू द सातारा पॉलिटिक्स. अच्छा. तर जो प्रश्न होता, उदयनराजांबद्दल एकच वाक्य बोलतो, माझे मोठे बंधू. आणि आम्ही दोघं एकत्र यावं असं अनेक लोकांना वाटतं, पण अजून ते नीतीच्या मनात नाही. मोठ्या बंधूंना ते तसं का बोलले, का नाही बोलले, तुला शक्य असेल तर तुझ्या पॉडकास्टमध्ये उदयनराजांना आणून तू विचार. त्याच्यासाठी मी मदत करतो त्यांना इथं आणायला. खरं तर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती म्हणजे 5 ते 6 वर्षांपूर्वीची येते. नाही 7-8. हा म्हणजे तेच, म्हणजे मी बघितलेली जी होती ती 6 वर्षापूर्वीची असं दाखवत होतं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सतत त्यांना कॉल करायचा, तसं म्हणजे बरेच काही कारण त्याच्या मागे सांगितली. अनेकदा कॉल यायचे, एखाद्या वेळेस मी इनकमिंग कॉल बंद सुद्धा करायचो तेवढ्यामुळे. पण एकदा उचलला मी कॉल आणि मी म्हणलो बाबा की मी बाबा तुला घाबरतो, किमान त्याच्या पुढे तरी मला तुमचा कॉल येणार नाही, म्हणजे तुमचा कॉल त्यांना जाणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मग ते उगाच फक्त तेवढ्यासाठी म्हणले की खरंच आहे ते असं जाणून घ्यायचंय मला. ते येणाऱ्या काळामध्ये सातारच्या राजकारणामध्ये दिसल कोण कुणाला भीत. पण गंमत म्हणजे की उदयनराजेंनी उघडपणे असं काहीतरी बोलणं ही फार मोठी गोष्ट होती आणि आहे. कारण ते म्हणतात मी सगळ्यांना कोलतो, तेही बोलले. ते नाही बघितलंस का, मी सगळ्या पक्षांना कोलतो म्हणतात. म्हणजे त्यांचे बरेच व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ते असे बोलतात. बरेच नाही बोलतात नाही, तो राजा आहे. बरोबर आहे. आणि दुसरा राजा मी आहे. मी लोकशाहीतला राजा आहे. राजाला ॲरोगन्स असतोच ना.
उदयनराजेंपेक्षा ॲरोगन्स मला जास्त आहे. उदयनराजे भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असतील, पण ठाकरे फॅमिलीला जाऊन मी लढलो आणि नडलो आणि माझा आदर्श घेऊन 2.5 वर्षाने एकनाथ शिंदे फुटले. हु इज द मोटिवेशन बिहाइंड द एकनाथ शिंदे? तुम्ही बघा ना, मी म्हणायची काय गरज आहे? पण तुम्हीच सांगताय ना आदर्श घेऊन फुटले म्हणून. विषयच नाही. कुणीतरी विरोध केला म्हणून ते झालं ना. अभ्यास केला ना कुणीतरी कुणाच्या पर्सनॅलिटीचा. म्हणजे नाहीतर मग तुमचा अभ्यास केला. 2019लाच ते फुटले असते. त्या 2.5 वर्षानं का फुटले? कुठेतरी त्यांनी विचार केला की फ्रॉम द सातारा हम्म, अ गाय he acquired his own stardom हम्म. and he utilizing his own character in politics at वरळी. हम्म. आणि मग त्याचा अभ्यास करून ते पुढे कुठेतरी झालं ना. तुम्हाला माहिती आहे का, आपले आदर्श असे खूप असतात, हम्म. बरोबर? आता माझ्या बसण्याच्या स्टाईलवरनं तुला कुणाची स्टाईल वाटते? आता चुकू नको, आता हे लाईव्ह मध्ये जाणार आहे, ही बसायची स्टाईल आहे आणि मी अडॅप्ट केली ही. कुठेही मी असाच बसतो. बिग बॉस मध्ये सुद्धा आमच्या खेळामध्ये मी असं म्हटलो होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना जरी मी भेटलो तरी मी असाच बसेन. ही स्टाईल कुठल्या चित्रपटातली कुठल्या हिरोची आहे सांग बरं? कुठलं तुम्हीच सांगा. म्हणजे तुमचं ते हे तुमची स्टाईल आहे ना वेगळी, कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणा. हे कुठले आहे माहिती आहे का? हम्म. अग्निपथ मधली. पुरा नाम डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बेचुकले. आणि बिचुकले हे माझं आडनाव माझ्या गावाकडनं आहे. त्यामुळे बिचुकले आडनावानं जर काही लोक मला ट्रोल वगैरे करत असतील तर त्यांच्या आईकडं संपूर्ण गाव पाठवणार मी. तुम्हाला असं बोलायला काही वाटत नाही का? असं एखाद्या म्हणजे म्हणजे कोणी का असे ना ट्रोलर, पण त्यांच्या आईवर तुम्ही स्वतः कारण की माझ्या गावाच्या आडनावावरनं जर मला कोणी ट्रोल करत असेल तर त्यांच्या आईला भेटायला संपूर्ण बिचुकले गाव पाठवणार मी. मगाशी पण तुम्ही काय काय बोललात की असे म्हणजे काही शब्द वापरले तुम्ही, जे मी पहिला प्रश्न विचारला त्यामध्ये की असे ट्रोल. आपण येणाऱ्या काळामध्ये बोलू ना. नाही पण जे तुम्हाला ट्रोलरला बोललोय त्याच्यावरती चार ओळी सांगू का? सांगा ना. एडिट नका करू. नाही बोला ना, सगळं असंच जाणार आहे. या ठिकाणी जेही कुणी माझ्यावरती मनापासून प्रेम करतात, माझे फॅन्स चाहते, मी ज्यांना आवडतो, मग त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण महिला वर्गातल्या भगिनी असतील, वयोवृद्ध आजी आजोबा असतील, तरुण मुलं असतील, कलिग्स असतील, समकालीन असतील, ह्या सगळ्यांसाठी 4 ओळी मी करतो. माझ्या चाहत्यांसाठी माझ्याकडून सादर आहे सातारचा कंदी पेढा. आणि जे कुणी अशी बांडगुळ मला ट्रोल करत असतील लावणार मी घोडा. कसं म्हणजे का तुम्हाला असं वाटत नाही? म्हणजे मी खरं वाटत म्हणजे तुम्ही बोलतोय ना, माझ्या चाहत्यांसाठी कायमस्वरूपी मी प्रेझेंट करणार ते आलं लक्षात. सातारचा कंदी पेढा. आलं. आणि जे कुणी ट्रोल मला करत असतील त्यांच्या लावणार मी घोडा. पण तो फक्त तो एकच पर्याय नाहीये ना, म्हणजे तसं शिवी गाळीतूनच फक्त ते होईल असं आपण काय नाही. शिवी नाहीये ना, हे बोलतात ना तुम्ही आजकालच्या. म्हणजे त्यांनी ट्रोल केलं तर ते आम्ही खपवून घ्यायचं. अजिबातच ही जर आता ऐका ना, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे, संविधानाचं आणि कायद्याचं राज्य आहे, म्हणून आपण हे सण करतो. तुम्ही बच्चन साहेबांना ट्रोल कराल, तुम्ही जयाबाईंना ट्रोल कराल, तुम्ही उद्धव ठाकरेंना ट्रोल कराल. प्रत्येक जण असंच उत्तर देतात असं नाहीये ना. नाही उत्तर मी माझ्या स्टाईल मध्ये देणार ना. ट्रोल करूच नका ना. मग तुम्ही तुम्ही आमच्या घरी काय चाललंय किंवा अभिजित बिचुकले स्टार किती मोठा झाला किंवा अभिजित बिचुकले कसे मोठे झाले हे बघण्यापेक्षा तुमच्या घरी खायला अन्न आहे का बघा. पण प्रत्येक मग त्याचे व्हिडिओ बनवा ना. तुम्ही माझ्या नावाचा वापर करून असलेली व्हिडिओ बनवत असाल तर मी हे बोलणारच. तुम्ही असं बोललात की ते अजून ट्रोल होतं, म्हणजे ती सायकल चालत राहते ना. ते सायकल चालत राहू दे. मी काय कोणाच्या बापाला भीतो का? बरं एक मला सांग, मी हत्ते किती लांब ही कुत्री माझ्या मागे फिरणार आहेत? तसंच बोलतच नाही मी. म्हणजे तुम्ही जसं एखाद्यावरती बोलताना किंवा तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला मी समजा आणि त्याच्यावरती तुम्ही बोलताना त्यांची मापं काढल्यासारखं जर बोललात तर दुसरी पण व्यक्ती आहेत की त्यांना पण बाबा एखाद्या व्यक्ती वाटत असेल तर ते पण मला ऐका ना, मला ऐका जरा 1 मिनिट. मला ट्रोल करणाऱ्यांना बोललोय. मला ट्रोल करण्यासाठी मी तुमच्या घरी आलो का? नाही. तुमच्या घरातल्यांना कोणाला छेडलं का? मग तुम्ही माझ्या नावावरती पब्लिसिटी करण्यासाठी मला ट्रोल का करता हे समजून घ्या. बरोबर पटलं? आता आपल्या दोघांचं बातचीत जी चालू आहे
त्याच्यामध्ये तू प्रश्न विचारते त्याला मी योग्य उत्तर देतोय. तू मला अपशब्द, समोरून जसं येईल तसं तुमच्याकडून येणार असे तुम्ही- हा येस, तुझ्याकडनं मला अपशब्द आला का? नाहीच. मी तुला काय बोललो का? तू जसं प्रश्न असतं. प्रश्न विचारणं हे तुझं कर्तव्य आहे. हो. प्रश्न विचारणार मग मी तुझ्यावर चिडणार नाही, बरोबर. पण त्या लोकांना मी बोललो होतो, कुणाला जे विनाकारण तुम्ही आम्हाला ट्रोल करता. आम्हाला म्हणजे आम्ही जे कुणी सगळे स्टार आहोत. तुम्ही पठाणच्या वेळेला शाहरुखलाही केलं, हम्म. पण तो पठाण आहे हम्म. आणि मी महाराज सुद्धा आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी त्या जातीतला आहे ज्यांनी भीमा कोरेगाव घडवलं. त्यावेळेला त्यांना लीडर होता की नाही माहित नाही मला, पण त्या जातीचा जर मी लीडर झालो ना, तर या वेळेचं भीमा कोरेगाव कसं घडेल हे या पॉडकास्टच्या माध्यमातून कळू दे. तुम्ही स्वतःला महाराज म्हणताय, कुठल्या म्हणजे याच्यावर म्हणताय की काय आहे त्याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे? महाराज म्हणणं भृगु संहितेमध्ये माझा जन्म लिहिला होता ना. तुम्हाला माहिती आहे का, एक त्या ठिकाणी रिसर्च झाला. शाहरुख खान गेल्या जन्मी कोण होता त्याच्यावर रिसर्च झाला. बच्चन साहेब गेल्या जन्मी कोण होते त्याच्यावर रिसर्च झाला. बरं, तुम्हाला जन्म जो येतो ना, हे थोडस आध्यात्मिक वगैरे होऊन जाईल. ओके, बोला ना. ते तुझ्या हातात आहे का तू कुठल्या घरी जन्माला यायचं, अजिबात नाही. कुठल्या जातीत जन्माला यायचं, मान्य? हा. मग ज्या वेळेला एखाद्या घरी एक बाळ नवजात शिशु जन्माला येतं, नंतर जाऊन त्याचं नाव होतं, पण ज्या घरात तुम्ही जन्माला येता ना, ते घर सुद्धा मॅटर करतं. बरोबर. उदयनराजे हे छत्रपती उदयनराजे आहेत. हो. आणि शिवरायांचे कसेही असले तरी ते वंशज आहेत. हो. मग विचार करा, त्या घरात जन्माला येताना त्यांच्या गेल्या जन्मीच्या आत्म्याने किती पुण्य केलं असेल, म्हणून तो आत्मा उदयनराजे नावानं बाहेर आला. हा, मग माझा आत्मा गेल्या जन्मी राजाचा होता आणि तो फिरत फिरत इथं आला, म्हणून तर असं झालं ना. गेल्या जन्मी उदयनराजे भृगु संहितेमध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती होती. त्यांचे पूर्वकर्म खूप चांगले होते, मी वाचलंय त्यांच्याबद्दल. आणि त्यांच्या पूर्वकर्मानं त्यांना जो जन्म मिळाला तो डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये एक बाळ जन्माला आलं, त्याला जिवंत आत्मा मिळाला. आता ते 60 वर्षांचे झाले आणि त्यांना नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आमच्या मासाहेबांकडनं, आईसाहेबांकडनं. तिकडं आमचे बाबाही होते. ओके, म्हणजे माझे वडील ओके तिथं होते आणि मग त्यांना ते उदयन नाव दिलं गेलं. पण तो जो आत्मा आला तो सांगत आला होता का मी इथं जन्माला येणार आहे? नाही, जन्म कुठे घेणं माहिती नाही होतं. आणि मी मग त्या घरात जन्माला आलो, जे घर आध्यात्मिक वारसा घेऊन जन्माला आलो होतं. आणि तिथं मी जन्माला आलो म्हणून तो राजा गेल्या जन्मी मी काही पाप केली असं भृगु संहितेत लिहिलेलं आहे. अच्छा. आणि त्या पापांमुळे मला आता सर्वसामान्य घरात जन्माला यावं लागलं. पण सर्वसामान्य घरात जन्माला आल्यानंतर सुद्धा माझा तोरा तसाच राहिला, कारण मी भगवंताला मानतो, मी ईश्वराला मानतो. मग त्या ठिकाणी कुणीतरी भगवंताला विष्णू महाराज म्हणत असतील, श्रीकृष्ण महाराज म्हणत असतील, कुणी अल्ला म्हणत असेल, कुणी गणपती बाप्पा म्हणत असेल, तर आपण नावं दिली पण भगवंत एकच आहे. आणि त्या भगवंतानं मला तिथं जन्म दिला आणि तेवढं लक्झरियस लाईफ मला दिलं. तुम्ही मागाशी पण उल्लेख केला की लहानपणापासून लक्झरियस लाईफ म्हणजे तुम्ही हे केलं वगैरे. तुमचं हे ते कॉल आहे की तुम्हाला सांगायचं नाही सांगायचं, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे लहानपणापासून तुमच्या? मग तुम्ही पॉडकास्टला सुरुवात केल्यापासून काय ऐकताय? माझे बाबा हे आध्यात्मिक गुरु आहेत. ते आहेत. आणि मग काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे म्हणजे लहानपणापासून आध्यात्मिक माझ्याबद्दल का? माझ्याबद्दल. अच्छा, तसं काय आहे? सगळ्यात महत्वाचं की माझी जे कुटुंबीय होते ते शिक्षणाबद्दल पॉझिटिव्ह होते. की सगळं करा तुम्ही, घरामध्ये किती दंगा करा, काही करा. मला डे 1 आठवतोय, मला वाटतं हे कुठं मी बोललो नाही. मला खूप सुंदर ड्रेस दिला होता नवीन, माझा डबा मला आठवतोय अजून, मला बॅग आठवते ती, आणि इथं रुमाल लावला होता असा पिनअप करून. लहानपणी एकदम डे वन स्कूल लुक. मी मला वाटतंय 3-3.5 वर्षांचा असेल, शाळेत नवीनच चाललं. हो, पहिल्याच दिवशी. आणि मी हसत गेलो शाळेत. अच्छा. आणि तिथं मुलं रडताना पाहिली मी. ओके, शिक्षण देणारी फॅमिली जी असते ना ती लक्झरियस आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बरोबर. तुम्ही घरी काय खाताय किंवा काय पिताय हे महत्वाचं नाहीये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकले आणि त्यांच्या बरोबर सुद्धा काही लोक आता तुलना करतात कुठल्या फडतूस लोकांची.
हा? अरे बाबासाहेब आंबेडकर कुठं, तुम्ही कुठं? तुम्ही मागून दारू पिणारे, भीक मागून दारू पिणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही तुलना करता. हे होतं मग नाही का आपण चिडणार. खूप खूप गोष्टी आहेत. हात बांधलेत कुणी माहिती आहे का? भारताच्या कायद्यानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. नाहीतर राजा जर माझ्यातला तयार झाला, समजून घ्या. आता देवा भाऊ परत एकदा मुख्यमंत्री झाले. पुण्य आहे त्या माणसाचं, गेल्या जन्मी काहीतरी पुण्य असेल. असं काही मिळत नाही ना. पटतंय? तुमचं पुण्य आणि कर्मांवर खूप विश्वास आहे असं 100%. पॉडकास्टला सुरुवात केली. 100%. कारण त्या गोष्टी सगळ्या असतात ना बरोबर. मी काही मित्रांमध्ये असाच इकडच पुण्यामध्ये विषय झाला. खूप शांत पद्धतीने गप्पा चालल्या होत्या आमच्या. आम्ही मस्त आईस्क्रीम वगैरे खात बसलो होतो, कारण मी गेलो की आईस्क्रीम शिवाय काय पर्याय नाही दुसऱ्या मुलांना. तर त्यांनी सांगितलेला एक किस्सा की बिचुकले साहेब, आम्ही एक 15 मुलं असो, 20 मुलं असो, किंवा काही पुरुष उभे राहिलेत, कोण सकाळी चहाला उभा आहे किंवा कॉलेजमध्ये उभा आहेत, आणि एक पासून एक अप्सरा होत असेल, तर तो ग्रुप जो असतो बघा, तो जो ग्रुप असतो पुरुषांचा, तो अप्सरेकडे तिथपर्यंत बघेल. जिथपर्यंत ती जाते ना तिथपर्यंत ते मुलं, ते पुरुष सगळे तिच्याकडे बघतील, कारण ते अप्सर आहे. आणि जेव्हा ती त्या एका विशिष्ट अंतरावरनं जाते तेव्हा यांच्या नजरेच्या टापूतनं ती निघून जाते. त्यामुळे ते बघणं बंद करतात. पण तुम्ही अप्सरेपेक्षा महाग आहात, ही कॉम्प्लिमेंट आहे मला. म्हटलं मी कसं काय असा? हा, तर तुम्ही जेव्हा पास होता ना आमच्या इथून, तेव्हा आम्ही फक्त तुमच्याकडे वळून बघत नाही, पुरुष महिला तुमच्याकडे वळून बघत नाहीत, तर तुम्हाला थांबवतात येऊन पळत. दादा इथं आमच्या बरोबर चहा घेता, दादा 2 मिनिटं आमच्या दुकानाला भेट देता. हे अप्सरेपेक्षा महाग पण आहे तुमचं. आणि हे मानाय पाहिजे बरं का. करेक्ट. अप्सरा नजरेच्या टापूतनं गेली ना, तिला कोण म्हणत नाही येत चीज का चहाला. पण अभिजित बिचुकले जेव्हा रोडवरनं जातात ना, बोलतात तुम्हाला माणसं. करेक्ट. हे माझ्या गेल्या जन्मीचं पुण्य आहे. आणि मग ह्याची जलन ज्या लोकांना होत असेल ते मला ट्रोल करत असतील, कारण त्यांना घरात गल्लीतलं कुत्रही विचारत नाही घरातनं बाहेर पडल्यावर. त्यांचं फिजिकही चांगलं असू शकतं, ते खूप व्यायामही करत असतील, सगळं ते कदाचित ते माझ्यापेक्षा हुशार असतील, काहीतरी ते रील्स वगैरे काढत असतील, पण त्याच्या रील्स वरती काळं कुत्रही मुतत नाही गल्लीतलं, म्हणून ते माझ्यावर जळत असतील. मग आता त्यांना नको बोलायला, सांग आता शीतल तू. बोलायला पाहिजे, पण मला असं मग बोललोच नाही अजून. काय आडवं येतं ना संविधान. तुम्ही अजून अहो ऐका ना, विषय काय आहे, इथं राजेशाही असती ना तर अभिजित बिचुकले नीट कळलं असता. ही लोकशाही म्हणून लोकांना कळेना झालंय. मी यांच्यासाठी निवडणुका लढतो पूर्णपणे निर्व्यसनी. जगातल्या कुठल्याही तज्ञ डॉक्टरांना बोलवा आणि फक्त सांगा की ह्या माणसानं आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये अल्कोहोल घेतलंय. मी ठासून सांगतो मी काय काय खातो. मी केक्स खातो. आणि मॉन्जिनीज, आमच्या मित्राचं दुकान ज्या वेळेला सुरू झालं साताऱ्यामध्ये, दर आठवड्याला मी केक्स खातो. वजनाकडे लक्ष देत नाही. हो, आमची प्रायोरिटी आहे. आणि हे आई बाबांनी द्यायला सुरुवात केली होती लहानपणी. फक्त एक सांगितलं, पाहिजे ते देणार, शाळेतनं सुट्टी नाही, शिक. शिस्त पण तेवढी. आणि कधीही सांगितलं नाही की हे करू नको ते करू नको, बिलकुल नाही सांगितलं. मला याच्याकडे यायचं की ना, तुमची ही बाजू सगळ्यांना माहिती, तुम्ही परखडपणे बोलता, तुम्ही अग्रेसिव्ह आहात, डायरेक्ट बोलता, घाबरत नाही. पण प्रत्येक माणसाची ना एक पर्सनल बाजू, किंवा ते घरात कसे असतात किंवा त्यांच्या फॅमिली सोबत कसं असतात, हे सगळ्यांना खूप क्युरिओसिटी असते. म्हणून मला तो विचारायचा प्रश्न की तुम्ही नॉर्मल म्हणजे घरामध्ये पण असेच असता का, किंवा तुमचं लाईफस्टाईल, घरातलं सगळं वातावरण कसं असतं तुमच्या सोबतचं, किंवा तुम्ही असता तेव्हा? या ठिकाणी माझी शक्ती म्हणजे माझी आई, आणि 2 नंबरची माझी शक्ती म्हणजे सौभाग्यवती, 2 नंबरची शक्ती म्हणजे सौभाग्यवती अलंकृताची बिचुकले. गंमत माहिती आहे तुम्हाला? त्याच्यावरून कळेल तुम्हाला काय होणार आहे किंवा काय झालंय किंवा कसे आहोत आम्ही. माझ्या
लग्नाच्या वेळेला, ज्या वेळेला मला लग्न करायचं नव्हतं कधीच आयुष्यामध्ये, अच्छा. पण एक टर्न असतो घरामध्ये, काही घटना अशी घडली आणि त्याच्यामुळे तो निर्णय घेण्यास आपण पुढे आलो किंवा भाग पडलं, तेव्हा मुली शोधायला लागलो आपण. मुली शोधत असताना मी फार मोठी एक व्यक्ती, तत्कालीन आमदार होत्या, त्यांनाही पाहिलं होतं मी. आपण त्यांचं नाव नको घ्यायला आता. आणि खूप सुशिक्षित मुलींबरोबर माझी चर्चा चालू होती. तर मी असं त्या मुलींशी बोलता बोलता एक प्रश्न विचारायचो त्यांना की तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट आहे का. तेव्हा बऱ्याचशा त्यावेळेच्या मुली मला असं म्हटल्या, अहो सगळे प्रश्न आम्हाला अपेक्षित होते की तुम्ही असंही विचारलं असतं चाललं असतं की तुम्हाला काही नृत्य कौशल्य येतं का, किंवा तुम्ही गायक आहात का, शिवणकाम येतं का वगैरे. पण मी राजकारणात इंटरेस्ट आहे का असा प्रश्न विचारल्यामुळं त्यांनी मला विचारलं की असा का प्रश्न आला. तर मी त्यांना बोललो होतो, तो गेल्या जन्मीचा जो राजा आहे त्याची बायको कशी असावी ते घडवून घेतो ईश्वर माझ्याकडनं. तर होणाऱ्या मुलीकडून मला अपेक्षा होती की साताऱ्यामध्ये माझा जन्म, माझ्या हजारो पिढ्या सातारच्या, तेव्हा माझी होणारी पत्नी ही पहिली स्त्री असेल जी उदयनराजे भोसलेंच्या विरोधामध्ये उभी राहील, असं मी क्लिअर मुलींना सांगायचो. आणि त्यावेळेला काही मुलींनी मला स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही हे सांगून करताय तर नाही बाबा हे नाही जमणार आपल्याला. तेव्हापासूनच ही तयारी केली होती का तुम्ही? हो, तयारी नाही, तेच राजा ना, मी राजा ना, माझा आत्मा राजाचा आहे. हो, माझा रंग सावळा असेल किंवा मी साऊथ इंडियन हिरो सारखा दिसत असेल, तुम्ही राजा आहात. हा, आत्मा महत्वाचा आहे. खूप पुण्य करून मी इथपर्यंत आलोय, पण काही पाप झाली म्हणून त्या राजाला सर्वसामान्य घरात यावं लागलं. पण तो त्याची बायको कशी असावी हा राजा ठरवणार, लक्षात घ्या. मग माझी बायको ही उदयनराजेंच्या विरोधामध्ये उभी राहावी अशी मनशा, अपेक्षा आणि इच्छा माझी असल्यामुळं ज्या ज्या मुली मी बघत होतो तिथं हीच अडचण आली की अरे आम्ही नाही राजकारणात येणार आणि उदयनराजे भोसलेंच्या विरोधात उभं राहायचं सांगताय तुम्ही. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी काही आवडणाऱ्या मुलींमध्ये आमच्यामध्ये फारकत निर्माण झाली आणि ही एकमेव बिचारी अशी मिळाली. तिला मी विचारलं तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट आहे का. ती म्हटली काय प्रश्न आहे, तुम्ही उमेदवार शोधताय का बायको शोधताय. अरे बाबा म्हटलं, नाही म्हटलं मी बायकोच शोधतोय, पण ती अशी पाहिजे की तिनं साताऱ्यामध्ये निवडणूक लढायची, पुढे जाऊन उमेदवार झालं पाहिजे. ती सौभाग्यवती बिचुकले होणार म्हणून असं कुठला लुंगासुंगा माणूस आपल्या पत्नीला नाही इलेक्शनला उभा करू शकत, त्याला राजाच असावं लागतं. आणि त्या काळच्या वैशालीजी आणि आत्ताच्या अलंकृताजी यांनी तिथंच सांगितलं, हो तुम्ही जे म्हणताय ते मी करायला तयार आहे, तुम्ही शब्द फिरवायचा नाही, मी तुमच्याशी लग्न करते. दॅट्स वाय सी इज माय वाईफ. तुम्ही आणि ती माझी शक्ती आहे. ती कुठेही स्टेजवरती येत नाही, ती कुठेही चॅनलवरती येत नाही. इवन आमच्या घरात असलेली परंपरा असेल ती मंडई सुद्धा आणायला जात नाही. का त्याचं म्हणजे काय त्यांच्यावरती अशी कुठली चौकट आखलेली नाही, त्यांच्या मनाने सगळं महाराष्ट्रीयन घरंदाज आणि कुलीन आणि भारतीय संस्कृतीला मानणारं माझं कुटुंब. माझ्या आईची साडी ही किती रुपयाची असते महत्वाचं नाही, ती भारत तेव्हा दिसते माझी आई, तिचा पदर कधी पडत नाही. म्हणजे आज आम्ही घरात जस्ट मला वाटतं की माझा हा मित्र जरी घरी आला आणि आता सुद्धा ते घडलं मगाशी, तो मला आणाय आला, आई तिथं होती, तिने सगळ्यात पहिल्यांदा पदर घेतलाय. ही आमच्या घरची शालीनता, ही आमच्या महिलांमध्ये असलेली भारतीय संस्कृतीचा, ही संपूर्ण माझ्या आईमध्ये तर आहेच, माझ्या भगिनींमध्ये आहे, पण माझ्या सौभाग्यवतींमध्ये ठासून भरलेले आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना बोललो की गेल्या जन्मीचे
आत्मा ह्या जन्मीचे माननीय डॉक्टर अभिजित बिचुकले यांच्या सौभाग्यवती अभिजित बिचुकले काही करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनवतील. याचा काही फॉर्म्युला आहे का सर तुमच्याकडे? तुम्ही कायम म्हणताय कारण की गेल्या काही वर्षांपासून की पहिली एक- महिला मुख्यमंत्री तुमची हो. पत्नी म्हणजे आणि गंमत अशी, जर त्यांनी सांगितलं की आता माझी प्रायोरिटी हे कुटुंब आहे, कारण बाळ माझी लहान आहेत, हम्म. तर मात्र मीच मुख्यमंत्री होणार आणि लिहून देतो तुम्हाला, मी हे सगळं राज्यात करून दाखवणार. ज्यांची लायकी नसलेली लोक सुद्धा मुख्यमंत्री झाली, मंत्री झाली, आमदार झाली, त्यांच्याकडे असलेले 2 नंबरचे पैसे वाटून ते जर होत असतील आणि मतदान जर विकून लोक हे करत असतील, तर येणाऱ्या काळामध्ये लोकांना कळणार आहे की आता आपण विकलं जायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले होते विकलं जाऊ नका. मग विकलं गेल्यानंतर काय होतं? तुम्ही दारू मटणं पार्ट्यांवरती एका आमदाराला मोठं करता आणि मग तो तुम्ही विकत मतदान दिलेलं असल्यामुळे तुमची कामं करत नाही. मी कुणाला काही वाटत नाही, कारण मला जनतेची कामं करायची. मला जाता जाता तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे नितीन गडकरींना. ते मोठ्या तोंडानं म्हटले होते की इथेनॉलचा काहीतरी प्रकल्प आणीन आणि त्यामुळं पेट्रोल स्वस्त होईल. नितीन गडकरी, मी तुम्हाला जाहीर प्रश्न करतो ह्या पॉडकास्टमधनं, 15 रुपये आणि 20 रुपयाला तुम्ही पेट्रोल देणार होतात, कुठले जुमले शिकलाय तुम्ही? शिवछत्रपतींना जर तुम्ही मानत असाल ना, तर शिवछत्रपती राजा आमचा फक्त शब्दावरती होता, तो जातीभेद करत नव्हता. तुम्ही ते इथेनॉलचं पेट्रोल देऊन 50 रुपये लिटरनं द्या हो. तोंडाची टिंबक करायची नसते. जान जाय पर वचन ना जाय. तुम्ही हे बोलताय सगळं खरं, पण तुमचा म्हणजे हाच फॉर्म्युला आहे का महिला, तुम्ही जो मुख्यमंत्री पदाचा बोलताय, मुख्यमंत्री व्हायचं वगैरे, हाच फॉर्म्युला आहे तो? फॉर्म्युला काय? फॉर्म्युला काहीच नसतो. रणनीती तुमचं ऐका, ऐका. प्रत्येक नेता आहे ना कुठल्यातरी राजकारणात कुठलं पद मी आहे ना, मिळवायचं माझं त्याच्यासाठी माझं माझं असलेलं माझं असतं माझं रणनीती. काय काय बॅकिंग आहे ना, काही गोष्टी फोडायच्या नसतात. सांगू शकता तुम्ही? नाही नाही नाही, सांगण्यासारखे आहेत. ते सांगू प्रत्येक नये. गोष्ट नसते आपण न करू, सांगण्यासारखी. आपण करू. आश्वासन तर सगळेच जण देतात. अहो ऐका ना, तुमचं काय गोष्टी आहेत ना हा. त्या सांगायच्या नसतात, हम्म. त्या गुपित ठेवायच्या असतात. म्हणजे सांगणार नाही आहात तुम्ही आता? नाही नाही, बिलकुल नाही सांगणार. काय कारण कसं वाटतं, असतं की कितव्या कोण, वर्षीच्या- ऐका ना, कोण 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 कुणाशी संलग्नित आहे, हम्म. मी कुठल्या नेत्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, मी त्या हा. नेत्याशी काय बोलतो, हम्म. बरोबर? हम्म. बरं, काही गोष्टी तर उघड झालेल्या आहेत. हम्म. पवार साहेबांबरोबर माझी मीटिंग झाली, त्याच्यानंतर मीडियामध्ये मी बातचीत सुद्धा केली. हम्म. हा, मग ते उघडपणे जे झालंय ते झालंय. अजूनही काही मीटिंगा गोपनीय पद्धतीने चालू आहेत, लक्षात घ्या. हा, आणि कधीपर्यंत? एक लक्षात ठेवा, मी या आत्ता असलेल्या महाभारतातला श्रीकृष्ण आहे. अय्यो. या आता जे महाभारत आपण राजकीय जर धरलं, तर ज्याचा रथ मी चालवीन तो मुख्यमंत्री होईल. मग ती सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले असतील, मी पवार साहेबांबरोबर गेलो तर मी ठरवीन. हे लक्षात ठेवा विधान माझं. मी आता श्रीकृष्ण आहे. अर्जुन अनेक आहेत, पण त्यांच्याकडे श्रीकृष्ण नाही. तुम्ही आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं बोलताय, पण मागे तर तुम्ही बोलला तर एलॉन मस्क सोबत जर म्हणजे मग आम्ही दोघं एकत्र आलो तर आम्ही जग जिंकू शकतो. 100%. ते हे कुठं नाही, तो वेगळा विषय आहे ना. त्याचा वाढदिवस होता हम्म. आणि त्याला ते विश करत असताना मी ते बोललो होतो. हम्म. आता गोंधळ असा झालेला आहे हम्म. की आमच्या देशामध्ये हम्म. आमचे पंतप्रधान हम्म. हे देशासाठी काम करतायत का कुठल्या कुटुंबांसाठी काम करतायत हेच आम्हाला कळेना झालंय. नरेंद्र मोदी या व्यक्तीला मी प्रश्न विचारतो, तुम्ही चहा विकत होता असं तुम्ही म्हणता, हम्म. भारतीय संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेबांमुळे तुम्ही ओबीसी समाजातनं आज पंतप्रधान झालात. हम्म. तुमची जे कोणी गुरु असतील, RSS असेल किंवा भाजप असेल, त्यांना तुम्ही मानाच, हम्म. पण जनतेची प्रतारणा तुम्ही करू नका. जनतेला तुम्ही जे काही शब्द दिले होते ते तुम्ही पाळा. तुम्ही हे सगळं सांगताय ना गेल्या जन्मीचं वगैरे, पण मला असं वाटतं की तुमचं आहे ना कुठं ऍस्ट्रॉलॉजी आणि हे न्यूमरोलॉजीशी पण कनेक्शन आहे. आहे. अभ्यास ती आहे बाजू पण माझा. आम्हाला जाणून घ्यायची काय आहे? त्या संदर्भामध्ये माझ्या मित्रांमध्ये मी त्या गोष्टी हम्म. सांगत असतो हम्म. आणि त्या 1,00,000% सक्सेस आहेत.
मी केलेली मार्गदर्शन ही सक्सेस आहेत. मीच या ठिकाणी आहे ना, त्याचं सुद्धा श्रेय मी माझ्या आई वडिलांना प्रथमता देतो, माझ्या आत्मविश्वासाला द्वितीयता देतो आणि तृतीयता मी त्याला देतो की मी 1 नंबरचा आहे. मुलांक माझा 1 आहे आणि मुलांक 1 असलेली लोक ही अशीच असतात. तुम्ही एवढं दुसरं दिस इज कन्फर्मली आन्सर टू युअर क्वेश्चन. in numerologically, having number 1, who, she or he, the person belonging to the number 1 is like this. असेच असतात. तुम्ही सांगता दुसरं म्हणजे आता म्हटलं की मी मित्रांना मार्गदर्शन करतो ते सक्सेसफुल होतं. तुम्ही इतके वर्ष झाले इतकी सगळी काही स्वप्न पाहता, तुम्ही मीडिया समोर ते बोलताही आणि म्हणजे तो परत विषय आलाच की काय कोण त्याला किती सिरियसली घेतं. मग तुमच्या बाबतीत का नाही घडत? ते झालंच म्हणजे तुम्ही तो सक्सेस आहे ना. ते झालंच की मग काय सक्सेस काय पाहिजे तुम्हाला? बोलता ना तुम्ही आपण- राष्ट्रपती होणार. ऐका ना. बऱ्याच वर्षांपासून ऐकतो आम्ही हे. हा, ते तुम्ही ऐकलं म्हणून तुमच्यासाठी नाही व्हायचं. आमच्यासाठी मला होतं माझ्या ना. स्वतःसाठी व्हायचंय. असं मला मला जनतेसाठी करायचं असतं. नाही, माझी स्वप्न माझी आहेत ना. मग ते मी उद्या मग मी तुम्हाला ऐका ना, मी तुम्हाला तेच सांगितलं, माझ्यातला कलाकार मारून मी राजकारणात आलोय. मी कलाकार खूप सुंदर आहे, बरोबर? असाल नाही आहेच. म्हणजे त्या तुलनेत तुम्हाला जर माहिती नाही माझ्याबद्दल तर मग असाल नाही, मग नाही तुम्ही माझा पॉडकास्ट घ्यायचा. राजकारणी व्यक्तिमत्वापेक्षा तुम्ही कलाकार सुंदर असाल असं म्हणते. असाल नाही आहेच ना मी. ओके आहात. मग त्या बिग बॉस मध्ये कशाला मला नेलं होतं? ते तुम्हाला नेलं का? ते झालंच की. तुम्हाला तर सोडा, तुम्हाला नेतच नाही कोणी, पण इथल्या आमच्या मराठी अभिनेत्रींना सुद्धा हिंदीत बोलवत नाही कोणी. पण तिथून पण बाहेर पडलातच की मग बिग बॉस मधून. कसा बाहेर पडलो? सलमान खान सोबत तुमचं किती वाजलं होतं तिथे? सलमान बरोबर भांडणं झाल्यानंतर मी 1 महिना शो मध्ये आहे, हातापाया पडून मला बिग बॉस नाव ठेवलं होतं आणि 1 महिना सलमान बाहेर काय माहिती म्हणजे काय बघता तुम्ही? ऊट चॅनलला जाऊन बघा तुम्ही. सलमान बरोबर ज्या दिवशी माझं भांडण झालं त्याच्यानंतर बिग बॉसनं मला 4 तास विनंती करून आत ठेवलंय आणि त्याच्यानंतर 1 महिना मी तिथे राहिलो. मला काही सलमाननं बाहेर नव्हतं काढलं, हे लक्षात ठेवा. माझ्या शो मध्ये आधी कोणतरी एक जोडपं होतं आणि ते फार इंटिमेट झालं आणि त्या शो मध्ये त्या दोघांना बाहेर काढलं होतं सलमाननं. त्या शो मध्ये मी जाऊन TRP वाढवला. मी ते म्हणतच नाही, कलाकार नाही, हे महत्वाचं होतं. म्हणजे हे चुकून तुझ्याकडून चुकून आलं किंवा तुला माहिती नाहीये, मग तू कशी म्हणली मला सलमाननं बाहेर काढलं? नाही, हे चुकलं. तुम्ही काय नाही. मी कलाकार मला सलमान 1 मिनिट, पण तिथून बाहेर पडण्यामागे पण काहीतरी कारण असू शकतं. नाही ना, कुठे कारण होतं? हे चुकीचं तुम्ही प्रोपोगंडा नका करू ना. सलमाननं मला शोच्या बाहेर काढलं ना, सलमानला त्या बाबतीत मी काही विरोध केला. सलमानला मी उलट जास्त तिथं बोललो आणि ते सगळ्या मीडियाला माहितीये. आणि सलमानला का बोललो तर त्याची घमेंट मला काढायची होती, हे लक्षात ठेवा. त्या शो मध्ये त्याच्या पुढे कुणीच नसतं आणि हे मी सिद्ध केलं. बिग बॉस मध्ये माझ्याशिवाय कुणीच नाही आणि बाहेरच्या जगात सुद्धा मी हे सिद्ध करत आलो. पण बिग बॉस थोडी ना आतापासून सीझन पहिला नव्हता ना, ह्याच्या आधी पण चाललंय की बरेच वर्ष. ठीक आहे, आता ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुमचा माझा व्यक्तिगत वाद असल्यासारखं तुम्ही जर बोलत असाल माझ्याशी, नाही जर बोलत असाल तर त्याचं उत्तर देतो. बिग बॉसचा सीझन नंबर 19 चालू आहे. एका सीन मध्ये आपण 20 लोक धरू. आतापर्यंत 18 झाले ना, 19वा. 20 लोक जर सरासरी धरली तर किती लोक आली त्या बिग बॉस हिंदीमध्ये? प्रत्येक सीझन नुसार म्हणजे एका सीझनला 20 धरू, किती आली त्याच्यामध्ये? आकडेवारी मी नाही करत आता. नाही ना, करावं लागेल. मग तुम्ही जर्नलिझम केलंय, हे कसं करता? तुम्हाला बोलताना तुम्ही उत्तर परफेक्ट द्या. मी चुकीचं बोललो का तुम्हाला? काय नाही. हा, मग तुम्ही बोलला ना चुकीचं. मला तुमचा पॉडकास्ट घेते, माझा पॉडकास्ट विचारताय. हा प्रश्न विचारण्याचं माझं काम आहे. असं कसं प्रश्न विचारता? जे सलमाननं जे केलं नाही किंवा माझ्या बाबतीत जे घडलंच नाही तुम्ही म्हणताय कसं असं? मग तुम्ही एकतर सलमानला बदनाम करताय. मग सलमान बदनाम होण्याचं कारण तुम्ही स्वतः किती टीका करता त्यांच्यावरती? तो माझा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही सलमानला कधी भेटला का? सलमान माझा गेली 20-25 वर्ष मित्र आहे. सलमाननं मला बिग बॉस मध्ये नेलं. आमचं घरगुती प्रश्न आहेत ते. मित्र असताना तुम्ही त्याला म्हणता की झाडण कामाला ठेवले माणसं. तात्विक गोष्टीमध्ये तुम्ही चुकीचं बोलला की त्याला उत्तर तसं आहे. तुम्ही बोलला या सर, या हॅव दिस टी, हॅलो शीतल, हाऊ आर यू म्हणेन मी. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. प्रश्न असा होता की तुम्ही प्रश्न नीट घ्या. नाही, विषय आपला गेला कुठं बिग बॉस कडे. ऍस्ट्रॉलॉजीचा प्रश्न इथं नव्हता. ऍस्ट्रॉलॉजी बद्दल आपण सगळं बोललो, अध्यात्माबद्दल बोललो. विषय काय आला
की सलमानच्या शो मध्ये तुम्ही कसे बाहेर पडला, नाही. हे आलंय, तुम्ही बघा हे रेकॉर्डिंग. असं होतं सर, तुम्हाला हे ऐका ना, हे एडिटिंग करताना तुमच्या मेंदूत किडे मी पडतील. सांगते ना, 1 मिनिट. आता पण तुम्ही जाताना बघू शकता हे. मी कशाला बघू, तुमचा पॉडकास्ट आहे, तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवा. ऍस्ट्रॉलॉजी किंवा दुसऱ्यांना एक ऐका ना, मी उघडपणे जे काही बोलतो त्याच्यामध्ये मी काही वाईट बोलत नाही नाही, बोलत. शिव्या देत नाही, बरोबर. मान्य आहे. त्यामुळे तुम्ही काही दाखवा, मला काही फरक पडत नाही. विरोधात किंवा असं मुद्दाम दाखवायचं तर नाहीच आहे आपल्याला. नाही, पण म्हणजे मी सांगते मी की कधीच आता काय काय वाईट बोलत नाही. मुद्दा काय होता हे मी सांगते. आता तुम्ही काय म्हटलं, काय बोला? त्यांना मार्गदर्शन केलं बरोबर, हा. आणि ते सक्सेस झाले. हा. मग माझा असा प्रश्न होता, सर अहो, मी माझ्या वागण्यातनं सुद्धा ज्या गोष्टी केल्या ना त्याचं अनुकरण काही मोठ्या नेत्यांनी केलं, हे मी बोलतोय, उघडपणे बोलतोय. जर एकनाथराव शिंदे आमचे सातारचे सुपुत्र, हा, त्यांनी जो काय आमचा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदाला वरती नेलं किंवा ते भूषवलं, सातारकर म्हणून मला अभिमान आहे. पण ते ज्या वेळेला त्यांनी घडवलं, तर त्याच्या आधी 2.5 वर्ष मी एकटा, सगळी शिवसेना एकसंध होती, तेव्हा मी एकटा जाऊन आदित्यच्या विरोधात उभा राहिलो. ह्याचा कुठेतरी एकनाथराव शिंदेनी अभ्यास केला, म्हणूनच त्यांनी बंड केलं. त्याच्या पाठीमागं हे विधान होतं की अभिजित बिचुकले जर एकटा येऊन इथं लढत असेल, तर मी, उदय सामंत, दीपक केसरकर, आम्ही सगळे एकत्र येतो आणि उद्धव ठाकरेंची घमेंड तोडतो. हे मोटिवेशन होतं. हिअर इज अभिजित बिचुकले अँड ऑल पीपल्स बिलॉंगिंग टू द मुंबई. माझ्याकडे ते बघत होते आणि मग त्यांनी माझा आदर्श घेतला, हे मी बोलतोय. ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी सोबत एकनाथ शिंदेचा त्यांचा विषयच नव्हता. अहो, आहे, पुण्यकर्म करणारीच माणसं मोठी होतात, असं कसं बोलता तुम्ही. बरं ठीक आहे. सलमानला सुद्धा आता एक आजार आहे व्यक्तिगत आहे. हा, सलमान पेक्षा सुद्धा बॉडी बिल्डर असलेली मुलं मी बघितली. झाले का ते स्टार? नाही. एक लक्षात ठेवा, कर भला सो हो भला. गेल्या जन्मापासून तुम्ही जे काही करत आला त्याचं जे पॉझिटिव्ह काय म्हणतो एक उत्तर मिळेल, ते तुमचं जीवन आहे. मग तुम्ही मुस्लिम आहात, तुम्ही बुद्धिस्ट आहात, तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही कोण आहात घेणं देणं नाहीये. तुम्ही मानव आहात आणि मानवांमध्ये मेन जाती एक स्त्री आणि एक पुरुष. हा, नीता अंबानी जी तिकडे आहे, ती नीता अंबानी काय पुण्य करून आले असेल म्हणून ती अँटिला बंगल्यामध्ये राहते. बरोबर आहे, पटलं. आणि अप्सरेपेक्षा सुंदर मुलगी, आणि हे मी बोललो होतो बिग बॉस मध्ये, आमच्या घरची भांडीवाली ही खूप सुंदर आहे. ते सगळं झालं सर, पण मग हे कुठनं येतं? आपण कितीही नाचलो ना तरी त्याच्या पाठीमागं अध्यात्म हे असतच. असतेच त्याची एक and this is the spirituality, this is the numerology, this is the philosophy of life. संपला विषय. बर सर, आता आपण थोडं बॉलिवूड आणि ह्या बिग बॉस वगैरे इकडे वळलोय म्हणून विचारते. बॉलिवूड मध्ये कुठे म्हणजे तुमची एंट्री होणार आहे का, अशी जोरदार एंट्री वगैरे असं काही आहे पुढे तुमच्या डोक्यात, असं काही प्लॅनिंग? 1,00,000% काय आहे तो प्लॅन? एक आपण शिवछत्रपतींवरती एक चित्रपट करायचा आहे असं मी घोषित केलंय, एक. आणि दुसरं मी इंट्रोड्यूस होणार आहे हिंदीमध्ये. म्हणजे तुम्ही करणार आहेत त्या चित्रपटात? त्याच्यामध्ये मी काम करणार आहे. म्हणजे माझा पहिला चित्रपट असेल हिंदीमध्ये, आणि मग त्याची हिरोईन वगैरे हे सगळ्या मोठ्या गोष्टी होत्या. तुमचं आहे का असं काय की हिरोईन सोबत काम करत किंवा? नाही, असं काही नाहीये. आपण नवीन चेहराच घ्यायचा बऱ्यापैकी. कारण आता जर तुम्ही तसं बघाल तर फ्रेश एअर ऑफ द महाराष्ट्र काय म्हणून नवीन हवा, अभिजित बिचुकले. जाता जाता मी हे बोलीन की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन म्हणून मला जो काही अभिमान आहे माझा, आणि चॅलेंज करून सांगतो माझ्या चाहत्यांच्या जोरावरती, महाराष्ट्रातला माझ्या एवढा मोठा स्टार तुम्ही दाखवा. पण तुम्ही कशाच्या ह्याच्यामध्ये, कला, तुमच्या कलाकृतीच्या ह्याच्यावर? स्टारडम हे सगळ्याच मीडियावरती डिपेंड असतं. बर, आणि हे सगळं झालं, पण तुम्ही चित्रपट पण कराल, पण तुमची ना एक साईड आहे जी तुम्हाला कवी मनाचे नेते असं कायम म्हटलं जातं. तुम्ही गाणी वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप रमलेला असतात असं आम्ही ऐकलं. इव्हन ते आम्ही बिग बॉस मध्ये सुद्धा पाहिलं की कविता वगैरे किंवा गाणी तुम्ही म्हणता. आम्हाला पण एक गाणं ऐकायला आवडेल, कोणतं म्हटलं तर तुम्ही? फरमाईश आहे का? फरमाईश फरमाईश तुमची, बरं ठीक आहे. तुम्हाला जे वाटतं की
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या ठिकाणी याही पॉडकास्ट मध्ये काय नाव तुझं? शीतल. हा, मला शमिताच आठवते. तर शीतलचं माझंही तू मेमे झालं. अपकमिंग निवेदिका आहे ती आणि ती गाणं म्हणते. तर एक दोन ओळी, खूप सुंदर गाणं आणि 100 झाली साहेबांची. मुकेश साहेब त्यांच्या 2 ओळी. कहीं करती होगी वो मेरा इंतजार, जिसकी तमन्ना में फिरता हूँ बेकरार. कहीं करती होगी वो मेरा इंतजार, जिसकी तमन्ना में फिरता हूँ बेकरार. तुमच्या घरामध्ये पण कोणी आहे का असं ज्याला कलेची खूप आवड आहे, किंवा असं मुलगी असेल किंवा? सगळेच. आता ही बाळ आहेत अजून. महाराज अहम आता 7वी मध्ये आहे आणि ताईसाहेब आसमी आता 1लीत आहे. पण बाप का नाम रोशन करेंगे. तुम्ही सारखं म्हणता ना की मी म्हणजे तुम्ही स्वतःला राजा समजता किंवा स्टार. समजत नाही, मी गेल्या जन्मी राजा होतो. ठीक आहे, तुम्ही तुला राजा काय आहात. झालंय? तू बिग बॉसच्या घरात खेळायला आली का माझ्या बरोबर? अजिबात नाही. मग पण मी सांगते की ठीक आहे, तुम्ही राजा आहात, तुम्ही स्टार आहात, तुम्ही म्हणजे सगळ्याच गोष्टी तुमच्यामध्ये. हे मान्य आहे ना तुला? हा, करते मी मान्य. हा, मी स्टार आहे तरी मान्य कर. काय? मी स्टार आहे तरी मान्य कर. कोणत्या ना कोणत्या अँगली प्रत्येक जण त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टार असतो असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही तू तुझा स्टार आहेस का? नाही. म्हणजे हे वाक्य कोणत्या ना कोणत्या अंगाने नाहीये. चुकले, स्टार आहेत ते, एक राजा पण आहेत. मग तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला म्हणजे ते गाणी वगैरे तुम्ही जे काही गाता किंवा तुमचा जो स्टाईल आहे तुम्ही क्रिएट केलेली तुमची स्वतःची, तुम्हाला कधी कुठे कॉलेजमध्ये किंवा असं, म्हणजे आता मी सरळ विचारते हा प्रश्न, मुली किंवा हे सगळं तुम्ही पाहिलं असेल तर त्यावेळेस कॉलेज लाईफ कशी होती तुमची ही सगळ्या अनुषंगाने? करेक्ट. या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो. एक तेच ते जे वैचारिक पातळी आहे ना ती खूप मोठी आहे. 12वी नंतर कॉलेजला जाणं मी बंद केलं. कारण बाळाचे पाय पाळण्यातले सगळ्यांना दिसले होते आणि मला भीती होती की प्रत्येक गॅदरिंगला मी गायचो. मी नावासह सांगतो आमचा बालमित्र म्हणू, बंधू म्हणू, धनु कांबळे म्हणजे धनंजय कांबळे, हा आजही सांगतो की मी त्यावेळेला कृष्णा नावाचा चित्रपट आला होता आणि मला वाटतं FY मध्ये असेल मी. ते गाणं मी गायलो आणि त्यावेळेच्या तिथल्या सगळ्या मुली उठून टाळ्या वाजत होत्या. आता तू मगाशी मुली, कारण ते गाणं खूप सुंदर होतं कृष्णामधलं. धनु कांबळे अजूनही सांगतो की त्याच दिवशी कळलं की आमचा अभिजित दादा स्टार होणार आहे. तो अजूनही सांगतो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ॲज अ पर्सन, ॲज अ फ्रेंड म्हणून तू ये, मी धनु कांबळेला तुला भेटवतो आणि तो तुला तोच किस्सा सांगतो. आणि तिथले सगळे त्या गाण्यानंतर पोरं म्हटली होती की अभिजित दादा वेगळ्या पद्धतीने गाणं गायला तुम्ही, सगळे उठून टाळ्या वाजवत होते. असं कोणतं गाणं होतं ते आठवतंय तुम्हाला? कृष्णामध्ये नाही, ते खूप जवळचं गाणं आहे माझ्या. त्याचंही गायन अभिजित भट्टाचार्यांनी केलं होतं आणि मी अभिजित आवाडे बिचुकले. गाण्याच्या 2 ओळी. झांझरिया उसकी छनक गई चुनरी भी, सर से सरक गई मेरी नजर, उससे मिली तो उसकी नजर, शर्मा के झुक गई झांझरी. कसं वाटलं? मस्त गाताय. त्यावेळेला मी 20 वर्षाचा होतो. आता मी डबल झालो. अब मैं पका हुआ आम हूँ. ठीक आहे सर, हे सगळं म्हणजे हा एक कॉलेजच्या जीवनात मी कॉलेज बंद केलं होतं कारण कुठल्या मुलीच्या प्रेमात पडू नये किंवा कुणी पडली तर पटकन त्या वयामध्ये तुम्ही जर मी बघितलं, अनुभवाच्या जोरावरती सांगतो की आमच्या काही माणसांची वक्तव्य असं असतात की माझं लग्न झालं. लग्न होत नसतं, करता तुम्ही.
मला ह्या स्टेजला यायचं होतं म्हणून मी त्या गोष्टींपासून अलिप्त राहिलो. आणि तुम्हाला लग्न करायचंही नव्हतं असं म्हणलं. येस, तेही म्हटलं होतं मी. ते बोललो ना, एक सुंदर अपघातात माझं लग्न झालं. घरामध्ये काही गोष्ट घडली होती, मोठ्या आई साहेबांचं हे झालं होतं आणि त्यामुळे ते झालं. तर त्यामुळे मी FY SY TY मी वर्गात जात नव्हतो. मला पत्र सुद्धा यायची कॉलेजची. आणि मला आठवतं, मी नाव सुद्धा सांगेन, नाव विसरलो, माझी मैत्रीण होती कुलकर्णी म्हणून, नाव विसरलो मी. ती मला पत्र लिहायची, सरांची इथं जायची, सांगायची अभिजितला पत्र लिहा, तो वर्गातच येऊन बसत नाही. मग सरांनी एकदा मला बोलवून घेतलं, म्हेत्रे सर, नाव सुद्धा सांगतो मी. सरांना भेटलो नाही मी खूप वर्ष. म्हेत्रे सरांनी ती बोलती, कुलकर्णी माझी मैत्रीण, तर ती बोलली की तू ये इकडे, नाही का, आम्ही मिस करतो वर्गामध्ये, नाही का, तू एक जोश आहेस. सगळ्या मुली बोलल्या मला त्यावेळेच्या. तर मी बोललो की नाही सर, मला नाही यायचं. तर मग मी त्या पत्राचं उत्तर दिलं त्यांना की नाही मला यायचं, मी फर्स्ट क्लास मिळवून दाखवतो. आणि मी BA इंग्लिश ऑनर्स फर्स्ट क्लास आहे. मी कधी वर्गात बसलो नाही, पण थोडंसं विचार केल्यानंतर आता मला वाईट वाटतं, दुःख वाटतं की ते एन्जॉय करायला पाहिजे होतं मी, पण ते मी दाबून ठेवलं मी स्वतःला, म्हणून मी आज इथपर्यंत आलो. त्यामुळे सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले ह्या पत्नी म्हणून मला मिळाल्या. मी एकदम क्लीन अँड क्लिअर आहे, चारित्र्य संपन्न आणि पूर्ण निर्व्यसनी असा पुरुष आहे मी. बरं, ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे वळायचं. तर तुम्ही याच्यामध्ये सगळ्या राजकारण्यांचा जो काही उल्लेख केला, यातल्या राजकारणी तुम्ही एक म्हणजे सगळी नावं घेतली, पण अजितदादांचं जे नाव आहे ना ते तुम्ही बहुतेक घेतलं नाही, किंवा काय घेतलं नाही तुम्हाला माहिती. अजितदादांचा मागे ना एक विषय झाला होता, जो एक महिला DYSP होत्या, त्यांचा व्हिडिओ कॉल, आणि मग अजितदादांनी त्यांच्यावर जी काही कारवाई त्या करत होत्या पुढे, ती सगळी रोखली होती. ह्या सगळ्या राजकारणाकडे बघण्याचा तुमचा काय दृष्टिकोन, कारण की तुम्ही एक राजकारणातले पण सक्रिय नेते म्हणून ओळखला जातात. मला वाटतंय ह्या पॉडकास्ट मधला सगळ्यात सुंदर प्रश्न आला आता, आणि याचं सुंदर उत्तर देणार ते बघितलं आपण मीडियामध्ये. अजितदादांनीही ऐकावं आणि महाराष्ट्रानं सुद्धा ते ऐकावं. तुझ्यासारख्या अपकमिंग लढवय्या मुलींनीही ते ऐकावं. निवडणुकीच्या वेळेला बारामतीमध्ये जाऊन अजितदादांना भाजपनं 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी आरोप करून ते केले असं सांगितलं, आणि भाजपनंच त्यांच्याशी हात मिळवणी करून त्यांना निवडणुकीला उभं केलं. त्यावेळेला जनतेच्या प्रश्नांना आवाज उठवण्यासाठी गेलेला एक मरहट्टा जो मरने से नहीं डरता, वो अभिजीत बिचुकले मैं खुद बारामती में जाके अजित दादा के खिलाफ मैं चुनाव में खड़ा था, और जो कुछ भी मैंने वहां बोला है आपने सुना है. पण आता जे काही ती कोण बाई होती आणि दादांचं जे काही व्हायरल झालं त्याच्यामध्ये मी 100% सांगतो, दिसलेली मोठी चूक म्हणजे जेव्हा दादा तिकडून म्हणतायत मैं DCM बात कर रहा हूं, आणि ही जी कोणी बाई आहे ही पब्लिक सर्वंट आहे, आणि DCM शब्दाचा जर हिला अर्थ कळत नसेल आणि हिला जी काही कारवाई करायची ते काही अभद्र आहे, अत्याचारी आहे, अन्याय आहे, ती कारवाई कर बाई. तुझं काम तू केलंच पाहिजेस. पण ज्या पद्धतीनं ती अजित दादाला बोलली ना, तिथं मी अजित पवारांच्या बरोबर आहे. का म्हणून, म्हणजे का, कशा? अरे ही इज DCM. अजित दादा 91 सालापासून राजकारण करतात, आणि काम करायची त्यांची पद्धत जी आहे ती माझ्यासारखी आहे, परखाड. DCM ला तुम्ही जर अधिकारी आहात तर DCM बात कर रहा हूं म्हटल्यानंतर तुम्ही काय बोलायला पाहिजे होतं माहितीये का? अच्छा मैं आपको फोन करती हूँ असं बोलायला पाहिजे होतं. मैं फोन करती हूँ आपको, आप मुझे आपका नंबर बताइए. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका अर्थानं तो अपमान आहे. आता दादा मी तुमच्या बरोबर आहे. अभिजित बिचुकले जो तुमच्या विरोधामध्ये होता बारामतीमध्ये, आणि खूप चांगलं इलेक्शन झालं आपलं, पण परवाच्या प्रकरणामध्ये मी अजित दादांच्या बरोबर आहे, कारण ते अपशब्द काही बोललेले नाहीयेत. DCM ला तुम्ही चॅलेंज करता, मग कुठली पुस्तकं वाचून तुम्ही मोठे झाला?
डीसीएम म्हटल्यानंतर बोलायला पाहिजे होतं कन्फर्मेशन. अच्छा, आणि कारवाई करायची ती तू कर ना. लक्षात आलं? काळा बाजार जर चालला असेल ना, तर त्या काळा बाजारामध्ये ह्या दोन भाग आहेत. डीसीएमचा अपमान आहे, अजित पवारांचा तिनं अपमान केलाय. आणि दुसरी गोष्ट, तुला जे काही काळा बाजार चाललाय त्याच्यावर ऍक्शन करायची आहे ना, तू कर ना. तिथं मी तुझ्या बरोबर आहे. हे हा सर मुद्दा आहेच, पण तुम्ही सांगताय सर मी सरळ अजित दादांच्या सोबत आहे वगैरे, तर पुढे आता तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, तुम्ही स्वतः पण सांगितलं की हे सगळे जगात मुद्दे काय आहेत. ते डीसीएम ला चुकीच्या पद्धतीने हँडल केलं गेलं, त्यामुळं उपमुख्यमंत्री पदाचा, संविधानिक पदाचा अपमान आहे. हो. बरोबर. आणि तुला कारवाई करायची ना अधिकारी म्हणून, तू कर ना. तिथं म्हणजे अभिजित कारवाईला विचूक- तुमचा हा. आहे पाठिंबा आहे, म्हणजे पाठिंबा. केला पाहिजे कारवाई. अहो, जे चुकलेत ना त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी तू तत्पर राहा ना बाई. त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये. जर तिथं उत्खनन वाईट पद्धतीने चाललंय, काय चाललंय, तर त्याच्यावर तू कारवाई कर ना. पण एक व्यक्ती तुझ्याशी बोलते आणि ती डीसीएम म्हणते आणि ते साक्षात तिकडून अजित पवार बोलतायत असं सांगतायत, तरी तू म्हणते की कोण कोण अरे कोण आहेस तू. मग अभिजित बिचुकले बोलतो की आय एम विथ अजित पवार, द नेक्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. मीच पाहिजे मुख्यमंत्री. यांना सरळ करतो या प्रशासनाला एका फटक्यात. सगळ्यांना मस्ते आल्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना. सगळ्यात सरसकट प्रशासकीय साताऱ्यामध्ये माझ्या विरोधात काय कटकारस्थानं केली होती ती येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगेन. काय कटकर असताना कोणी केलं? येणाऱ्या काळामध्ये, आता नाही. ते पहिल्याही वेळेला बोललो होतो. निवडणूक लागू दे नगरपालिकेची, वाटल्याच परत एकदा पॉडकास्ट तुम्ही करू म्हटलात आणि सगळ्या मोठ्या चॅनल वरती हे सगळं येणार आहे. तुम्ही म्हटलात की प्रशासकीय अधिकाऱ्यांना सगळ्यांचा मस्ती किंवा सरळ करू. मला एक सांग, आता मी तुला प्रश्न सगळ्यात विचारतो. सरसकट एक मिनिट. मला माहित नाही तुझी कास्ट कुठली आहे, काय कुठली आहे. बरोबर. कॉलेजचे धावपळीचे दिवस असतात. बरोबर. तुला काहीतरी एखादा क्रिमिलेअरचा किंवा जातीचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला काही करायचा, आपण त्यातनं सगळे गेलोय. जा तहसील कार्यालयामध्ये. काय प्रगती? जा तहसील कार्यालयामध्ये. अरे तिथला शिपाई सुद्धा तुम्हाला मान देत नाही हो. पगार आमचा घेता ना तुम्ही. पॉलिटिशियन आहेत म्हणून बरं आहे. कलेक्टर कधीही तुम्हाला भेटत नाही. म्हणून अजितदादांना अभिजित बिचुकले पाहिजेत त्या कलेक्टरला सरळ करायला. आमचा फोन केल्यानंतर कलेक्टर उठलाच पाहिजे. यस, आय एम अभिजित बिचुकले स्पीकिंग. काम कर. आता त्या शीतलचं अभी ये बोलने की बात नहीं है भाई. आता होतात तुमच्या एका फोनवर काम? अपने दिल से पूछो. आम्हाला अनुभवच नाही ना. पूछो ना, मैं कौन हूँ. अभिजित बी चुकले. तुला माहिती आहे अभिजित बिचुकलेची ताकद काय आहे. पण तुमचं आमच्या काय म्हणजे आम्ही जिथं आहे किंवा आमचा वावर समजने वाले को इशारा करते. तू मीडियात काम करतेस ना. नाही म्हणजे अनुभव विचारते. एखादा आहे असं की बाबा तुमच्या एका फोनवरती झालं असं सांगू शकता तुमचा कोण? एखादा किस्सा? मी कशाला कौतुक करू. कौतुक नाहीये. उनको पूछो जाके, जिनको पता है अभिजित बिचुकले उनका कौन है. और मैं जब कॉल करता हूँ ना, तो पता है सबको क्या होता है. क्या होतं? अपने दिल से पूछो. अनुभव आल्यावरच कळलं आम्हाला. पण मग ठीक आहे, एखादं काम चीफ मिनिस्टर व्हाल त्यावेळेस नाही चीफ मिनिस्टर आत्ता काम सांग. आत्ता ऑन एअर. आत्ता तुझं काम करून देतो मी. कुठलंही सांग काय काम आहे. आत्ता ऑन. आणि रेकॉर्डिंग करायचं, रेकॉर्डिंग काम दाखव. पण काळं काम मी करत नाही. काही काम आम्ही पण नाही. नाही, मी फार सज्जन माणूस आहे. तुला कुठली अडचण आली ना, तू मला सांग. तर हे सगळं झालं, पण आता म्हणजे अधिकाऱ्यांचं म्हणताय तुम्ही सर किंवा सगळ्यात की तुम्ही मुख्यमंत्री किंवा जे काही होणार तुमच्याकडे पद येणार नंतर, त्यानंतर सरसकट सगळ्यांना सरळ करणार. पण सध्या ना इतकी प्रकरणं होती जी गाजलेली म्हणण्यापेक्षा खूप संवेदनशील होती ती प्रकरणं. बीडचं असेल ज्यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला किंवा एका सरपंचांची खूप निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ह्या सगळ्या मुद्द्यांवरती सामाजिक तुमचं काय मत आहे किंवा तुमचं पर्सनली म्हणजे अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व ह्याला धरून नाही विचारत, पर्सनल एक माणूस म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या सामाजिक मुद्द्यांवर काय वाटतं? नाही, माणूस म्हणून नाही, शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून बोलत असताना स्वतःच्या सख्या भावानं जरी अन्याय केला ना, तरी मी त्याला पाठीशी घालणार नाही. हा, आमच्या घरी जी शिकवण मिळाली ना, न्याय अन्यायाची मिळाली. मी नेहमी न्यायाच्या बाजूने आहे. लक्षात आलं. कुणी किती मोठा असू दे, तो जर अन्याय करत असेल तर त्याला अभिजित बिचुकले सोडत नाही. आणि माझ्यावरती जे अन्याय कुणी केलेत त्यांनाही मी त्यांची लायकी दाखवून ती
परतफेड करणार. ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती अन्याय केलेत अशा प्रकरणांमधून मी स्वतः सुद्धा गेलेलो आहे. काय म्हणजे काय झालं? ज्या गोष्टी आहेत आता येणाऱ्या काळामध्ये मी बोलीन, समजने वाले को इशारा काफी आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान केली त्यांना मी सडेतोड उत्तर देणार. आज या ठिकाणी 1,00,000% सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावर सुद्धा ज्यांनी ज्यांनी अन्याय केलेत त्यांना भारतीय संविधानानं मी धडा शिकवणारच. हे झालं म्हणजे हे तुम्ही बोलताय ते योग्य, मग ओकेच तेच आहे. म्हणजे अन्यायाच्या बाजूनं मी कधीही उभा राहत त्यामध्ये नाही. धनंजय मुंडे तुझ्यावरती जरी अन्याय झाला तरी मी उभा राहणार. समाजामध्ये अनोळखी महिला भगिनीवरती जरी अन्याय झाला तरी मी उभा राहणार. तरच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून घेण्यात अभिमान वाटणार आहे. सर तुम्ही आहे ना कायम जे काही आता चर्चा सुरू असतात नेपाळमध्ये आता जे काही जेनझींनी उठाव केला किंवा त्याच्यानंतर सत्ता पालट झाली, या सगळ्यामध्ये ना एक पोस्टरचं किंवा मीम वगैरे असं व्हायरल होत होतं की नेपाळचे पुढचे पंतप्रधान असणार आहेत ते अभिजित बिचुकले. हो नाही, आम्ही मला पाहिली खरं माहित अशी. नाही. खरं हो नाही माहित सोशल नाही. आता वगैरे नाही तर दाखवलं असतं, पण अशी चर्चा किंवा नाही. हे सगळं होत असतं. ऐका ना, हे असूही शकतं आणि चांगले मीम्स करणाऱ्यांना आपण काय बोलत नाही, कारण ते एक ट्रेंड असतो. चांगलं बोलत असतात आपल्याबद्दल म्हणून. चांगलं बोलत असतात किंवा त्याला एक एक काय म्हणतो एक मर्यादा असतात. म्हणजे ते पवार साहेबांवरती मीम्स करतात, मोदींवरती खूप सुंदर मीम्स पडतात. माझ्यावरती पडलेल्या सुद्धा मी चांगल्या होत्या ते मी बघितलं. म्हणजे मोदी साहेब डान्स करताना दिसतात नाही का, तर ती क्रिएटिव्हिटी असते, ती चांगली मर्यादेमध्ये असेल तर त्याचं स्वागत आहे, मर्यादेमध्ये नसेल तर मग त्यांना क्रिएटिव्हिटी बद्दल बोलत नाही आपण. हा तर प्रश्न मला विचारायचं असं की की तसं- नेपाळमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर पुढचं पीएम म्हणून तुम्हाला बघत होते लोक, तर ह्या सगळ्याबद्दल किंवा तुम्हाला वाटतं का नाही परिस्थिती तिथे पण नाही याच्याबद्दल एकच वाक्य बोलीन मी. जननी जन्मभूमीशा स्वर्गादपी गरी अशी, हे संस्कृत मध्ये बोललो मी. जननी म्हणजे माझी आई आणि माझी जन्मभूमी ह्या मला स्वर्गापेक्षा प्रिय आहेत. त्यामुळे भारत देश जो आहे तो माझ्यासाठी प्रिय आहे. इथं काही लोक नालायक असतील तर त्यांचा बंदोबस्त करायला राजा अभिजित बिचुकले सक्षम आणि तत्पर आहे. पण माझं माझ्या भारतावरती खऱ्या अर्थानं प्रेम आहे. भारतातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्याकडे इतक्या पद्धतीच्या भाज्या आहेत, जा त्या अमेरिकेमध्ये फक्त तुम्हाला पावच खावा लागेल. तर माझ्या भारतावरती माझं प्रेम आहे. त्यामुळे माझ्या भारत देशामध्ये इथल्या लोकांची जी काही जडणघडण आहे किंवा इथल्या लोकांची जी काही मानसिकता आहे किंवा इथले लोक ज्या पद्धतीनं अंधभक्ती कधी करतात कोणाची, त्यांना त्यांचे डोळे उघडण्यासाठी मी कार्यरत राहीन. मला इतर कुठल्याही देशांची काही घेणं देणं नाही. जाता जाता सर म्हणजे मुलाखतीच्या किंवा पॉडकास्टच्या शेवटाकडे जाताना विचार, तुमचं आणि राखी सावंतचं कनेक्शन किंवा जे काही बॉन्डिंग आहे ना ते सारखं चर्चेत असतात किंवा तुमचे बिग बॉस मधले काही सीन्स जे असतात की बाबा मज्जा मस्करीचे वगैरे सगळे ते व्हायरल होत असतात. तिच्यासोबतचं बॉन्डिंग कसं, कारण की तिच्याकडे आतापर्यंत जी लोक बघतात काही जण कौतुक पण करतात की ती खूप मोकळेपणाने किंवा फ्री माइंडेड आहे अशी, आणि काही जण तिला ट्रोल पण करतात जे नेहमीच असतात ते. याच्यावरती तुमचं bonding कसं आहे? मी स्वतः बोलतो, राखी तुझं नाव आता इथं निघालंय तर तुझी एक गोष्ट मला नाही आवडली, ती मी स्पष्ट शब्दात सांगतो. तू जे मध्यंतरी कुठेतरी म्हटलीस जय पाकिस्तान, याबद्दल मी तुझ्यासोबत कधीही असणार नाही, कारण मी पूर्णतः भारतीय आहे. तू या देशात मोठी झालीस, या देशानं तुला मोठं केलं आणि तू जय पाकिस्तान म्हणत असशील तर मी तुझा इथं जाहीर निषेध करतो. पण आपल्यामध्ये जे काही नातं आहे, आपल्यामध्ये जे काही बॉन्डिंग आहे, त्याच्यामुळे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण चर्चेचा विषय आहोत. एक लिंक आहे आमच्यामध्ये, राखी सलमानची बहीण आणि मी राखीचा भाऊ. असं होतं तुमचं नॉर्मली भेटणं बोलणं काय 100% वगैरे बिग बॉस नंतर? हो. त्याच्यानंतरही त्याच्या आधी आता सुद्धा त्या गोष्टी सगळ्या चालू आहेत आणि मराठी बिग बॉसच्या संदर्भातली एक मोठी चर्चा चालू आहे येणाऱ्या माझ्या बरोबर. तर इंशाअल्लाह वो हम आपको सबको बताएंगे. पुन्हा मराठी बिग बॉस मध्ये दिसणार? नाही, मी बोललो तेवढंच पुरेसं आहे आता. ठीक आहे सर, खूप काही गोष्टींवरती म्हणजे तुमची जी काही पुढची स्वप्न असतील किंवा तुम्ही जे म्हणताय की पुढचा मुख्यमंत्री मीच असणार आहे अजित पवारांसोबत जर
काही बोलणं झालं वगैरे? नाही नाही, असं कुठं बोललो मी? तुम्ही तर म्हणता अरे गुगली टाकू नका राहो. तुम्ही अजित म्हटलं पवारांशी नाही म्हंटलो मी अजित दादांच्या सपोर्टिव्ह आहे त्या गोष्टींमध्ये. हा जे ना, मग परवा पण ते- त्यांचा अधिकाऱ्यानं त्यांना डीसीएम कोण म्हणून अपमानित केलं. कोण डीसीएम हे चुकलंय. पण तुम्ही तुझं काम त्याच्यानंतर कर ना असंही बाई म्हण- तू. तुम्ही त्याच्यानंतर असंही म्हणालात की ते नसतील झाले मुख्यमंत्री, पण मी मात्र पुढचा मुख्यमंत्री हा असणार. हे बोललोय की मी. हा, मग ह्याच्या कारण ते आता अनुषंगाने मी बोलतोय. दादांचं जे वय आहे हा. त्याच्यापेक्षा मी खूपच लहान आहे हे ऑब्विस आहे. हम्म. आणि मग त्याचं नाही बोलता येत की बाबा मी आता जाऊन समाजाला सांगू शकत नाही की हो मी आता 65 वर्षांचा आहे. हम्म. माझी जन्मतारीख सांगणार नाही ना. हम्म. मग तो जो गॅप येतो तो जनरेशन गॅप म्हणून एक, हम्म. तर मग मला ती दारं खुली आहेत. हम्म. ज्याही चांगल्या संधी आहे. लोकांचा अपमान झालाय, हम्म. प्रशासन किती वाईट पद्धतीने वागतं त्याच्यातनं मी सुद्धा गेलेलो आहे. हम्म. आणि आने वाले दिनों में मैं सबको दिखाऊंगा. त्यांची जी लायकी आहे ना प्रत्येकाची ती मी काढणार आहे. सातारपासून दिल्लीपर्यंत ती मी काढणार आहे. कारण हे मी जे बोलतोय हे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाची त्या ठिकाणी अस्मिता बाळगून बोलतोय. त्याच्यापेक्षा या देशात कुणीही मोठं नाही. आणि ऍट दॅट सेम टाइम मला आध्यात्मिक गोष्टी माहिती असल्यामुळं मी आई वडिलांनंतर ईश्वरालाही मानतो आणि त्याच्यानंतर मी माझं जीवन सुरू करतो. सर्वप्रथम माझं घर, त्याच्यानंतर ईश्वर, आणि ह्या देशात राहायचं असेल तर ह्या भारतीयांसाठी संविधानच. सर, तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारल्या किंवा सगळ्या एकूणच तुमची जी काही पुढची वाटचाल असेल किंवा सातारमधलं जे काही राजकारण आहे आतलं, म्हणजे ते छत्रपती उदयनराजे भोसलेंचं असो आणि तुमचं कला क्षेत्रातलं पण तुमचं जे काही पुढचा आगामी तुमचा एक चित्रपट येणार आहे जो छत्रपती शिवरायांवर आधारित असणार आहे, हे सगळं बघायला आम्हीही उत्सुक आहोत. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.